श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण जे शिवशंकर भगवानांचं व्रत करतो ते व्रत कसं करायचं, त्याबाबत अनेक शंका कुशंका आपल्या मनामध्ये असतात. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा. सविस्तर माहिती इथे आपल्याला दिली जाणार आहे. आपल्या हातून काही चूक होऊ नये यासाठीचं हे प्रयोजन आहे. त्यामुळे व्हिडिओ आपण सगळ्यांनी संपूर्ण बघावा. बघा, उद्या श्रावणी सोमवार आहे. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपले स्वामी विष्णू भगवान ज्यावेळेस निद्रावस्थेत जातात त्यावेळेस आपल्या कारभार हा भगवान शंकरांच्या हातात देत असतात. त्यामुळे या श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये शिवशंकरांची पूजा करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. म्हणून आपण श्रावण सोमवार हे व्रत करून शिवशंकरजींचं पूजन करत असतो. आता काही जणांना असा प्रश्न पडतो की या दिवशी आपण व्रत करायचे आहे, तर या दिवशी व्रत करताना आपण केस धुवावेत का? तसं पाहिलं तर केस धुणे आणि व्रत करणे किंवा श्रावणी सोमवारच्या दिवशी केस धुणे याचा कुठलाही काही संबंध नाही. उपवासाचा आणि केस धुण्याचा कुठलाही काही संबंध नाही. काही ठिकाणी काही प्रथा पाळल्या जातात की त्या ठिकाणी कोणतंही व्रत असल्यानंतर आपण केस धुवू नये, त्यामुळे पुण्य जाते असे म्हटले जाते. पण तसं असं काही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. त्यामुळे केस आपण आपल्या मनाने आपल्या इच्छेप्रमाणे आपण ते धुणे किंवा नाही धुणे हे आपणच ठरवावे. त्याचप्रमाणे आपण जर आपल्याला मासिक धर्म आला असेल तर आपल्याला नक्कीच केस धुवावे लागतात. कधी 5वा दिवस असतो, कधी 4था दिवस असतो. अशा वेळेस आपल्याला म्हणता येणार नाही की केस आपण न धुता आपण पूजा करावी. तर त्यामुळे अशा काही अडचणी असतात, त्यामुळे केस आपल्याला धुवावेच लागतात. अशा अडचणी असतील तर नक्कीच केस धुवून आपण पूजा अर्चा ही केली पाहिजे. या दिवशी आपल्याला शिवामूठ ही कशी व्हायची त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. आपण शिवामूठ घेतल्यानंतर तांदळाची शिवामूठ या दिवशी आपल्याला पिंडीवर व्हायची आहे. शिवामूठ वाहताना आपल्याला थोडेसे तांदूळ भिजून किंवा तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर त्यावर पाणी टाकून मग ती शिवामूठ आपल्याला पिंडीवर सोडायची आहे. तुम्ही आपल्या घरातल्या पिंडीवर किंवा आपल्या एखाद्या जवळच्या शेजारच्या मंदिरात, शंकराच्या मंदिरात जाऊन आपण ती शिवामूठ वाहू शकतो. एकदा शिवामूठ न वाहता 3दा आपल्याला ती शिवामूठ वाहायची आहे. उद्या तांदळाची शिवामूठ आहे, तर सगळ्यांनी ती शिवामूठ वाहण्याचं पुण्य आपल्या पदरी घ्यावं. कारण या दिवशी शिवामूठ शंकराला वाहिल्यानंतर आपल्याला आपल्या पदरी पुण्य पडत असतं. आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे ही शिवामूठ वाहिल्यानंतर या तांदळाचं काय करायचं, तर हे तांदूळ आपण गरजवंतांना देऊ शकतो किंवा आपण ते पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकतो. अशा प्रकारे आपण शिवामूठ नक्कीच व्हावी आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यावं. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपल्याला असं वाटतं की गर्भवती महिला आहे आणि आता तिने पूजा करावी का? प्रत्येक गर्भवती महिलाने पूजा करावी. फक्त मंदिरात जाताना मात्र जर 7वा महिना असेल एखाद्या स्त्रीला, तर 7व्या महिन्यानंतर आपण मंदिरात जाऊ नये असं सांगितलेलं आहे. त्यामुळे 7व्या महिन्यानंतर मंदिरात जाऊ नये. पण जर घरच्या घरी तुम्ही शंकराची पूजा करू शकत असाल तर नक्कीच आपण ही पूजा करू शकतो. अशा प्रकारे आपण आपल्या प्रश्नाचे उत्तरे कदाचित आपल्याला मिळालेली असतील. आणि जर काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये करा. मी नक्कीच तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. या दिवशी अतिउच्च कोटीची अशी रुद्राभिषेकाची सेवा आपण